फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर। उदय सामंतांसह दिलीप वळसे पाटील, संजय कुटे, रवी राणा यांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा राज्यपालांच्या अभिभाषणावरती बहिष्कार। बेळगावमधल्या मराठी माणसांच्या गळचेपीवरून भूमिका। राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी बाकावरच्या नेत्यांनी सुद्धा कौतुकाचा वर्षाव करत वाचली अपेक्षांची यादी। विरोधी बाकांवरील संख्या चिंताजनक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपहासात्मक टीका। करेक्ट कार्यक्रम झालाय, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा छाननी होणार नाही। माजी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण। लातूरच्या शेतकऱ्यांवरून वक्फ बोर्डाच्या मनमानीचा राज ठाकरेंकडून पंचनामा। मोदी सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणांनाही पाठिंबा। विनोबांच्या भूदानाचा दाखला देत वक्फला राष्ट्रीयत्व दाखवण्याचा सल्ला। बेळगावात पोलिसांची दडपशाही। महामेळाव्याला परवानगी नाकारल्याच्या नंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ताब्यात, तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोल्हापुरामधून परत पाठवलं। राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधामध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता। एबीपी माझाला सूत्रांची माहिती, पण विरोधकांमध्ये अजून एकमत झाली नसल्याची माहिती आहे। राज्यपाल करतो असं सांगून तमिळनाडूमधल्या व्यक्तीला 5 कोटींना गंडवलं। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर नाशिकच्या निरंजन कुलकर्णीला ठोठावली पोलीस कोठडी। कल्याण डोंबिवलीमधील 58 बेकायदेशीर प्रकल्पांवरती लवकरच कारवाई होणार। मुंबई हायकोर्टाचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला निर्देश। बेकायदेशीर प्रकल्पांवरील पाणी वीज पुरवठा सुद्धा खंडित होणार। सिद्धिविनायकाच्या मूर्तीला 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान सिंदूर लेपन। गणेश भक्तांना 5 दिवस प्रतिमूर्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।